जिंतुरात मूकबधीर व दिव्यांगाच्या प्रलंबित मानधनाचा प्रश्न ऐरणीवर. संघटनेच्या अध्यक्षाचा आक्रमक पाऊल. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मूकबधीर व दिव्यांग लाभार्थ्यांची मागील 5-6 महिन्यापासून मानधन प्रलंबित असल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली होती. या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी परभणी जिल्हा मूकबधीर संघटनेचे जिंतूर तालुका अध्यक्ष शुभम क्षीरसागर यांनी तहसीलदार यांची भेट घेत यावेळेस मानधन वितरणासाठी विलंबात त्यांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित व्यक्तीने टोकाचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणून मानधन वितरणाचे संबंधित पोर्टल बंद असल्याने प्रक्रिया रखडल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. तसेच 28 ऑगस्ट तारखेपर्यंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र केवळ आश्वासन नको तर प्रलंबित मानधन प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाला पाहिजे अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे. 28 तारखेपर्यंत जर प्रश्न सुटला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शुभम क्षीरसागर यांच्या वतीने देण्यात आला आहे. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अलीम.